गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून 21 मार्च दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 3 दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले। या आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्तीचे पार्टीचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हाध्यक्ष सुनील गडबोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते। राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत। यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की भाऊ, आजपासून आपण या ठिकाणी किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ आलात आणि आताच अभिवादन केलेलं आहात जिजाऊनं। कशी रणनीती असेल, काय आंदोलन असेल? महा जिजाऊचं आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याशी ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजवटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा। अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही। त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन 4-4 महिने भेटत नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही। एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल, धानाचे असेल, एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णतः खाली आलेले आहे। आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी आज आम्ही 3 दिवस म्हणजे आजपासून तर 23 मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे। आणि मग त्यानंतर 23 तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू। हो, आपण देखील सत्तेमध्ये सहभागी होतात, मंत्री म्हणून कामकाज पाहिलं होतं। एकंदरीत ही जी काय महागाई वाढली किंवा काही दिव्यांगांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, कुठेतरी लाडकी बहीण योजनेचा याला फटका बसतोय का? नाही, मला असं वाटतं का लाडकी बहीण हे नाममात्र आहे। त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी, मजूर, कष्ट करणाऱ्यांचं कुठेही स्थान दिसत नाही। तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं, दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे। ज्या ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना, मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही। ही वस्तुस्थिती आहे। आज तुम्ही जर पाहिलं का देशाचं चित्र धर्माशिवाय कुठलाही पक्ष, मग ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे, धर्म आणि जातीच्याच आधारावर राजकारण होतं। त्यासाठी मूलभूत गरजाची काही फार गरज राहिली नाही। मी काल म्हटलं होतं का हिंदूंना पण पोट असतं, प्रत्येक धर्मातल्या माणसाला पोट आहे हे विसरले काय राज्यकर्ते? अशा प्रकारची एक व्यवस्था आहे आणि मग त्याची जाणीव करण्यासाठी खरं हे अन्नत्याग आंदोलन आपण करतोय। 2.5 वर्षापूर्वी शिंदे सरकारच्या काळात पण आपण सत्तेमध्ये होतो, आता सत्तेत, तर या कंडिशनला सरकारच्या 2.5 वर्षांनी आताच्या कारभारावरती तुम्ही समाधानी आहात काय? नाही, बिलकुलच नाही। खरं तर शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, नवीन मंत्रालय दिव्यांगांना दिलं, पण त्याच्यासाठी तरतूद मात्र काही ठेवली नाही। 1400 कोटीची तरतूद ठेवली, त्यातले 1200 कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होतं आणि 1 करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त 200 कोटीची आहे। त्याच्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे। म्हणजे 16च्या कायद्यानुसार 5% निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे, म्हणजे 25,000 कोटी ठेवले पाहिजे, ते पण ठेवत नाही। म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चालेल, त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही। तर मानधन जर पाहिलं तर बाकी राज्यामध्ये 4,000 आहे आणि इथं फक्त 1400-1500 भेटतं आणि ते सुद्धा 4-4 महिने भेटत नाही। केंद्र सरकार फक्त 200 रुपये देतं कित्येक वर्षापासून, म्हणजे इंदिरा गांधी पासूनचे हे 200 केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही, ते तेवढेच आहे। नाव दिलंय मोदी सरकारनं दिव्यांग, पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही। माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे, श्रममूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे। इथं श्रमावर जो जगतं, श्रम करून जगतं तो मरतं,
आणि अडचणीत असणाऱ्या माणसासाठी सरकार धावून येत नाही आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतंय. आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या 34 वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीला म्हणून आत्महत्या केली आहे. ज्या पद्धतीने आज अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनमध्ये जे विषय होत आहेत आपण त्या सभागृहाला या दरम्यान सचिन साळुंखे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की स्वराज्याच्या राजधानीवरून राज्यातील राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. दिव्यांगांना कर्जमाफी, त्यांना दरमहा 6,000 रुपये मानधन, स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी, दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी 5% निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. तसेच 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.